प्रदीपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि प्रदीपसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तेही इथे दिलं जाईल। तर समीर फडके यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि हेल्मेट देऊन प्रदीप पाटील इथे सन्मानित करायचं आहे आणि सोबत सनी फडके सुद्धा जॉईन होतील आणि दादा 1000 रुपयाचं कॅश प्राइज तेही द्यायचं आहे प्रदीपसाठी। मॅच सुद्धा ऑन आहे परंतु प्रदीपसाठी बघूया प्रदीप माईक वरती बोलतात की नाही, 2 शब्द जरूर विचारूया आपण। यस प्रदीप आता बोलायची सवय करावीच लागेल। या प्रदीप सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन आणि तुमचा संघ सुपर 12 मध्ये पोहोचला गेलाय। आज जर का वेळ पाहिली गेली तर 2 वाजलेत आय थिंक बातमी मिळाली की आपली होणारी अर्धांगिणी सामना पाहते, तिच्यासाठी काय मेसेज असेल? मॅच बद्दल काय म्हणशील? मॅच खूप चांगली झाली आणि टीमला सांगेल की अजून चांगला परफॉर्मन्स करा। क्या बात आहे। तुला पुढील आयुष्यासाठी तुझ्या नवीन इनिंगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझ्या टीमला थँक्यू सो मच। हे होते मॅन ऑफ द मॅचचे एकदा राहिले प्रदीप पाटील। एक सन्मान आपण घेणार आहोत। खरं तर आज या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांचा अतिशय गौड आवाज ऐकलात, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आमचे सन्माननीय संदीपजी पाटील यांचा इथे विशेष सन्मान केला जाईल। तर त्यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया समीर शेठ फडके आणि मयूरजी दाबणे यांना विनंती आहे आणि सनी फडके अगदी त्रिवेणी संगमाच्या शुभ असते विशालजी पाटील यांना विनंती आहे की आपण जायचं स्वागत कक्षामध्ये आणि संदीपजी पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे। रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सरांचा हा शुभ सन्मान होताना तुम्हाला पाहायला मिळतोय। मॅचकडे आपण वळणार आहोत। महत्त्वाची मॅच आहे, अगदी ट्रॉफीचा हकदार होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। 2 बलाढ्य संघामध्ये जय हनुमान शिरोली विपक्ष शिवयुवा सिद्धी करवले या 2 संघादरम्यान सामना चालू आहे। ऋतिक बोंडे गोलंदाजीच्या बोल्यावरती चौकार लागला गेला आणि चौकाराच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती। पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडूला पाठवलं गेलंय अगदी लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 1 धाव पूर्ण आणि षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झाले। धावा धावफलकावरती बिनबाद 13 धावा। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। धावा धावफलकावरती बिनबाद 13। टॉस जिंकला गेलाय जय हनुमान शिरवली टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय। सामना 4 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल। पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालंय। ऋतिक बोंडेनं जरूर या मॅच मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर पाहू शकता, कारण का मागच्या मॅच मध्ये श्री गणेश पालेखुर्दच्या संघाविरुद्ध खेळत असताना ऋतिक बोंडेची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली होती। त्या मॅच मध्ये फक्त 10 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट ऋतिक बोंडेने घेतले होते आणि त्याच मुळे खरं तर तो सामना या संघाने जिंकला होता। नवीन गोलंदाज आता मात्र इथे प्रतीक ठाकूर गोलंदाजीच्या बोल्यावरती लेफ्ट हँड मीडियम फास्ट आणि पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी वाईट चेंडू आलाय। 14 धावा धावफलकावरती।
पुढचा बॉल कॅचची संधी आहे. बॉलच्या खाली स्वतः गोलंदाज चुकी घडले. कॅच ड्रॉप. स्ट्रायकर एंडला फलंदाज होते ते म्हणजे प्रतीक पाटील. अगदी झेल सोडल्यावरती देवाचाही आभार त्या फलंदाजांना मानले गेले. कारण मागच्या मॅच मध्ये प्रतीकनं भरपूर चांगली बॅटिंग केली होती. धीरज पाटीलची बॅट तलपली होती मागच्या मॅच मध्ये. प्रतीकनं विजयाचा चौकार दाखवला होता. गोलंदाज प्रतीक ठाकूर लॉफ्ट केलंय. सरळ बॅटनं चेंडू लॉंग ऑनच्या रिजनला. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. या सिंगलच्या मदतीनं धाव संख्येचा आकार बदलला जातो. 16 धावा धाव फलकावरती. आत्ता स्ट्रायकर एंडला प्रतीक पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल होता. संधी होती फलंदाजाकडे, परंतु लाईन खराब होती. जर बॅट वरती चेंडू आला असता तर निश्चित स्वरूपात चांगला फटका या चेंडूवरती पाहायला मिळाला असता. परंतु वाईटच्या माध्यमातून एक धाव जरूर स्कोअर कार्ड वरती बनली जाईल. 17 धावा धाव फलकावरती. 17चा खतरा नेहमीच क्रिकेट जगतामध्ये आपण पाहिला गेला. अशुभ संख्या आहे, परंतु या घडीला या मॅच मध्ये काय घडलं जाईल. लॉफ्ट केलाय, चेंडूला उडवलाय. उंच दिशेने लांब लचक असा फटका पाहायला मिळतो. षटकार. वाईट चेंडूच्या नंतर षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावा धाव फलकावरती 23 धावा बिनबाद. ही चांगली धाव संख्या आहे शिवयुवा सिद्धी करवले टीमसाठी. कारण का टॉस गमावल्यानंतर बॅटिंगची जी संधी मिळाली त्या संधीचं सोना करताना खरं तर हे दोन फलंदाज, दोन सलामीर, धीरज पाटील आणि प्रतीक पाटील. प्रतीकच्या बॅटनं षटकार आलाय. या डावातील हा पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या प्रतीकनं 16 बॉल मध्ये 51 धावा बनवल्या होत्या, तोच प्रतीक आता खरं तर स्ट्रायकर एंडला आलाय. आणि या मॅच मध्ये काय घडलंय, समोरची खिडकी बंद करण्याच्या नादामध्ये मागचा दरवाजा उघडा राहिला गेला आणि गोलंदाजानं अगदी तिथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या फलंदाजाचा. फलंदाज प्रतीक पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का लागलाय शिवयुवा सिद्धी करवले टीमला. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 23. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रीतम पाटील आले, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. शिवयुवा सिद्धी करवली टीम टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या षटकामध्ये दमदार फलंदाजी राहिली. प्रतीक पाटीलचं चांगली फलंदाजी होती. 2 चौकार दाखवले त्यानं. याही षटकामध्ये एक षटकार ठोकला. अगदी प्रयत्न भरपूर चांगला केला की या मॅच मध्ये आपण चांगली फलंदाजी करूया. मागच्या मॅच मध्ये फक्त एकच चेंडू मिळाला होता, विजयाचा चौकार त्याने दाखवला. परंतु इथे प्रयत्नाला सुरुवात केली, डावाला सुरुवात केली. 7 चेंडू खेळत असताना 18 धावा बनवल्या आणि आता अखेरकार तंबूच्या आश्रयाला. प्रीतम पाटील आले, तिसऱ्या क्रमांकाचा 1 डाऊनचा फलंदाज. गोलंदाज प्रतीक ठाकूरला यश मिळाले. चेंडू क्रमांक 5. ऑन साइडला फक्त एकच धाव. थोडंसं लेझी क्रिकेट फलंदाजाकडनं पाहायला मिळालं, कारण का या चेंडूवरती चांगला फटका असायला हवा होता. याच दरम्यान आमचे कृष्णा म्हात्रे आलेत, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. एका रातीमध्ये खरं तर सर्वांच्या नजरेस येणारा हा तुम्हाला व्यक्तिमत्व पाहायला मिळतो. त्याचं नाव म्हणजे कृष्णा म्हात्रे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अगदी जी खेळाडूंची मुलाखत ज्यांनी घेतली
रातोरात अगदी सर्वांच्या चर्चेमध्ये राहणारे आमचे कृष्णा म्हात्रे यांचं इथं शुभ आगमन, स्वागत आहे त्यांचं. फुलटॉस बॉल होता तरी सुद्धा सिंगल पाहायला मिळाले आणि सिंगलच्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12:30च्या सरासरीनं 25 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. चला स्पीडअप करायचं आहे. शिरोली संघ 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती 25 लागल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल गोलंदाजीच्या बोल्यावरती. जे अनुमान शिरवली टीम कडनं गोलंदाज शैलेश दुर्गे हा गोलंदाज आलाय. प्रेक्षक वर्ग आता या मॅच मध्ये थोड्या कमी प्रमाणात पाहायला मिळतोय, परंतु आत्ताच्या घडीला जे प्रेक्षक मैदानावरती आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. खरं तर टीमचे पाठीराखे म्हणून अगदी चांगली त्यांची साथ लाभली गेली. शिरवली आणि सिद्धी करवली टीमच्या पाठीराख्यांसाठी तुमचं वेलकम आहे. अगदी रात्रीचे पाहिलं तर आपण 2:30 वाजलेत तरी सुद्धा टीमचा साथ ते सोडत नाही. डॉट चेंडू आलाय. काय चांगली सुरुवात आहे गोलंदाज शैलेश दुर्गेच्या माध्यमातून. तिसरं षटक आहे. धावा 25 लागल्या गेल्यात आतापर्यंत धावफलकावरती. 1 गडी बाद आहे. शिवयुवा सिद्धी करवले टीम बॅटिंग करते पहिल्या सत्रात. गोलंदाज तयार शैलेश दुर्गे. पुढचा चेंडू लॉब केलाय. आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या पलीकडे ठोकलाय. फलंदाज धीरज पाटीलनं ब्रँडेड षटकार. मदतीनं धावफलकावरती धावा 31 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती. एक फायटिंग स्कोर जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ या फेरीपर्यंत पोहोचलेत, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये पाले खुर्द संघ अगदी दोन्ही संघांच्या विरोधात होता. ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप लॉंग ऑनला. दुसरीचा प्रयत्न. धोका आहे की नाही. डायरेक्ट हिट. फलंदाजाला परतावा लागेल. धोका लागला गेलाय. शिवयुवा सिद्धी करवले टीमला. प्रीतम पाटील धावबाद. दुसऱ्या धावेकरिता प्रीतम पाटील ज्यानं 2 चेंडू खेळलेत. एका धावेचं योगदान राहिलं गेलं. तदनंतर तंबूच्या आश्रयाला धावा धावफलकावरती 32. 2 गडी बाद. 32 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन फलंदाज अशोक पाटील. याचा आशीर्वाद घ्यावा की याला शाबासकी द्यावी हा मोठा प्रश्न आहे. जर तलतलाटी लागली तर किती मोठा संकट येईल. कॅच ड्रॉप आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळाले फलंदाजाला. स्ट्रायकर एंडला फलंदाज होते आता धीरज. जो सलामीर होता त्याला आता जीवनदान मिळाले. एक षटकार त्याच्या बॅटनं आतापर्यंत पाहिलं गेलंय. धावफलकावरती 34. गोलंदाज शैलेश दुर्गे गोलंदाजी करतोय. भरपूर चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ. म्हणजे एकूण पहिल्या सत्रामध्ये 8 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. गोलंदाज तयार. व्हेरी गुड बॉल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. शरीरयष्टी पाहिली आपण अशोक पाटीलच्या. अगदी त्याला हा साजेसा असणारा चेंडू होता. गोलंदाजानं हेरलं होतं,
की हा फलंदाज स्टेप आउट करणार नाहीये. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 30. लोअर फुल टॉस. संधी होती अशोक पाटीलला, फक्त गॅप शोधायचं होतं. एका टप्प्याने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू फरार. 4 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. चला शेवटच्या षटकाला इथे सुरुवात करायची आहे. शिरोली संघ टाइम अलर्ट आहे तुमच्यासाठी. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, अगदी शेवटची भैरवी. गोलंदाज तयार आहे. जय हनुमान शिरोली टीम कडनं गोलंदाज दर्शील पाटील. हे 21व्या शतकातील ही नावं तुम्हाला पाहायला मिळतात. थोडीशी विचलित आहेत, परंतु ते मान्य करावी लागतात. पहिल्या जमान्यामध्ये भरपूर चांगली नावं होती, आताही चांगलीच आहेत, परंतु शॉर्ट फॉर्मॅटमध्ये. आणि चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटमध्ये आणि तिथे खेळाडू तैनात. फक्त एकच धाव. अगदी धीरज पाटीलसाठी हा चेंडू भरपूर चांगला होता की या चेंडूवरती एखाद चांगला ब्लास्ट व्हायला हवा होता, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण ही रणनीती ॲज अ गोलंदाज दर्शील पाटीलकडनं चांगली होती. ज्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच लाईन आणि लेंथ मध्ये हा पहिला चेंडू डिलिव्हर केला होता. आता स्ट्रायकर एंडला अशोक पाटील. एक काळ होता अशोक पाटील याचा ओपनर म्हणून यायचे, परंतु त्याच्यानंतर मधला काल थोडा स्टॉप राहिला गेलाय आणि आता मधल्या फलीमध्ये डॉट बॉल आलाय. व्हेरी गुड बॉल. भरपूर चांगला चेंडू इथे पाहिला गेलाय. धाव फलकावरती 39. फायटिंग स्कोर असायला हवा, कारण का ऋतिक बोंडे हा विस्फोटक फलंदाज शिरोली टीम कडे आहे. मिस टायमिंग, परंतु डीप पॉइंट कडे खेळाडू आहे. त्याच्या अवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने चेंडूला अडवलंय. 2 धावा आणि यष्टी रक्षकाला बॅकअप भरपूर चांगलं होतं. 2च धावा पाहायला मिळतील. 2च्या मदतीनं 41 धावा 40+ झालेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अपेक्षा आहे की अशोक पाटील कडनं चांगला एखाद दुसरा तरी फटका त्याच्या बॅटनं पाहायला मिळेल. ज्या अपेक्षेनं शिवयुवा सिद्धी करवले संघ उतरलाय आणि अशोक पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगत असताना त्या फलंदाजानं ठोकलाय षटकार. उंच आणि लांब लचक असा हा षटकार दाखवला गेलाय आणि या षटकाराच्या मदतीनं 47 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रातील. एक भरपूर चांगला स्कोर उभारण्याच्या दृष्टिकोनातनं सध्याच्या घडीला बॅटिंग इथे मात्र चालू आहे शिवयुवा सिद्धी करवले टीम कडनं. अशोक पाटील आता सूत्र आपल्या हातात घेतो. एक चौकार त्यानं दाखवला गेला. एक षटकार, 2 चेंडू शिल्लक आहेत. व्हेरिएशन होतं. चेंडूची गती थोडीशी कमी राहिली गेली, टप्पाही मागे खेचला होता आणि तदनंतर फलंदाजाला इथं थोडंसं बीट केलं. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. 48 धावा धाव फलकावरती. 48 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. एखाद चांगला फटका 50हून अधिक धावा धाव फलकावरती लावून जाईल, परंतु एक धाव जरी बनली गेली तरी सेकंड सत्रामध्ये जय हनुमान शिरोली टीमला 50 धावांचे टार्गेट हे मात्र इथे जरूर दिलं जाईल. स्लॉट मध्ये आला धीरजच्या, पाठवलं पलीकडच्या प्लॉट मध्ये. या मोठ्या फटक्यानं डावाचा शेवट केलाय आणि या षटकाराच्या मदतीनं 50हून अधिक सांघिक कोट्यामध्ये धावा 54 आणि 55 धावेचं लक्ष आहे.
उत्तुंग असा फटका यावेळेस धीरज पाटीलनं दाखवला गेलाय. त्याच्या डावामध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. भरपूर चांगली बॅटिंग आणि अशोक पाटीलनं मधल्या फलीमध्ये येऊन चांगली भरपूर साथ दिली गेली. त्याने जवळजवळ व्यक्तिगत 13 धाव्यांचं योगदान. सांघिक कोठ्यामध्ये 54 धावा आणि 55 धाव्यांचं लक्ष आहे जय हनुमान शिरोली टीमला. जो संघ हा सामना जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार जरूर बनेल, कारण का सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो, सुपर 12 चा सामना. तर चला शिव युवा सिद्धी करवली टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पहा पहिलं सत्र बरोबर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झालंय. 4 षटकांचा कालावधी जो प्रत्येक षटकामागे 5 मिनिटं असतात त्या नियमाचा पाबंदी करत नियमाचं पालन करत खरं तर जय हनुमान शिरोली टीमनं 4 षटकांचा कोठा कंप्लीट केलाय. आत्ता वेळ आहे ती मात्र शिव युवा सिद्धी करवली टीमची की या मॅच मध्ये कशा पद्धतीनं या 55 धावा वाचवायच्या त्या दृष्टिकोनातून त्या रणनीतीनुसार आता मैदानाच्या आतमध्ये हा संघ उतरलाय. चला स्पीडअप करायचं आहे. दोन्ही टीमला विनंती आहे, सिद्धी करवली टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि शिरोली संघ आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 24 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सुपर 12 चा सामना जो संघ जिंकेल सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल, म्हणजे या स्पर्धेतील एखाद्या ट्रॉफीवरती त्यांचं नाव हमखास कोरलं जाईल. अशी ही बहुचर्चित असणारी ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित बालाराम पाटील चषक 2025 वर्ष 12वे तुम्हाला पाहायला मिळतोय. 26 जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि उद्या 31 जानेवारी या स्पर्धेची शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 12 आणि सुपर 6 चे सामने आणि मेगा फिनाले अगदी उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीराम विठ्ठल रुक्माई मित्रमंडळ आयोजित बालाराम पाटील चषक 2025 पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील आजची ही 5वी रात्र आणि या रात्रीतील शेवटचा सामना 2 संघादरम्यान बक्षीस पात्र फेरीसाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. शिव युवा सिद्धी करवली विपक्ष जय हनुमान शिरवली. लक्ष आहे यावेळेस शिरवली टीमच्या समोर 24 चेंडू 55 धावा आणि त्या धावा कंप्लीट करण्यासाठी संदेश पाटील आणि ऋतिक बोंडे. विक्रांत पहिला चेंडू लेट कट. या इथे घडलं काय, अगदी शॉर्ट थर्ड मांडला. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट, गोल्डन डक. संदेश पाटील बॅक टू द पवेलियन. आता प्रेक्षकांची जुगलबंदी तुम्हाला पाहायला मिळतोय. एकीकडे सिद्धी करवलीचे प्रेक्षक तर दुसरीकडे शिरवली टीमचे प्रेक्षक. नवीन फलंदाज मुकेश सुर्वे आले 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले विक्रांत पाटीलला.
भरपूर चांगली गोलंदाजी राहिली विक्रांत पाटीलची. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विक्रांतने घेतला होता, परंतु शिरोली टीम कडनं ऋतिक बोंडेनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. तो सध्या नॉन स्ट्रायकर एंडला आहे. लक्ष असेल जेव्हा ऋतिक बोंडे स्ट्रायकर एंडला येईल. आडव्या बॅटनं टॅपिंग क्रिकेट, चेंडू ऑन साइडला, खेळाडू आहे फक्त सिंगल. मुकेश न आपलं स्वतःचं खातं उघडलंय आणि संघाचं सुद्धा. एक धाव एक गडी बाद. स्ट्रायकर एंडला ऋतिक बोंडे, एक विस्फोटक फलंदाज, डाव्या हाताचा अतिशय घातक फलंदाज. विक्रांत तयार आहे. या षटकातील तिसरा चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक. 55 धावांचा पल्ला पार करायचा आहे. तो पार करण्यासाठी एक गडी गमावलाय आणि धावा धावपलकावरती एक. लावडले अपील, परंतु पंचांनी नकार दिलाय. चेंडू डॉट राहिला गेलाय. थोडस प्रेशर आहे मी म्हणेल जय हनुमान शिरोली टीमच्या सर्व फलंदाजावरती, कारण का धाव संख्या 24 मध्ये 55चं टार्गेट आणि ते तेवढं सोपं नाहीये. पहिल्या षटकामध्ये जर धावा नाही आल्या स्कोर कार्डवरती 15 ते 17 धावा धावपलकावरती येणं अगदी गरजेचं असेल. चेंडू आतापर्यंत 3 समाप्त झाले, स्कोर कार्डवरती फक्त एकच धाव आहे. पुढचे 3 चेंडू लाभदायक असतील. एका टप्प्याच्या मदतीनं अगदी खेळाडू कक्षेला मानवंदना, चौकार. प्रहार करायला आणि आक्रमणाला इथे खरं तर शिरोली टीम कडनं सुरुवात झाली आहे. एका टप्प्याने चौकार, चौकाराच्या मदतीनं 5 धावा धावपलकावरती. पुढचा चेंडू विक्रांत पाटील, बॅटच्या टोल एंडला, ऑन साइडला चेंडूला टर्न केलंय, फक्त एकच धाव. हे षटक भरपूर चांगलं राहिलं विक्रांत पाटीलचं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिलं षटक हाताळलं होतं. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली होती आणि याही मॅच मध्ये तशाच पद्धतीची दिमागदार गोलंदाजी, ज्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळवली. आता मागच्या चेंडूवरती एक चौकार खाल्लाय आणि ही सिंगल. टोटल धावा धावपलकावरती 6. आता मुकेश आला स्ट्रायकर एंडला. एखाद चांगला फटका या अंतिमच्या चेंडूवरती असायला हवा शिरोली टीमच्या दृष्टिकोनातून. यॉर्कर दाखवला गेलाय, ऑफस्टम द ऑफ यॉर्कर. आणि अशा चेंडूवरती फक्त हेलिकॉप्टरच तुम्ही उडू शकता अथवा तुम्ही चेंडूला वळण देऊ शकता, परंतु तेही जमलं नाहीये. चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावा धावपलकावरती 6. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावेची गरज आहे. नवीन गोलंदाज अशोक पाटील आले. अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे. या टीम कडनं बरीच वर्ष त्यानं क्रिकेटचा आनंद घेतला गेलाय आणि आज परत एकदा जसं बॅटिंगला आला होता तसं 13 धाब्यांचं योगदान दिलं, तशी परत एकदा गोलंदाजीच्या बोल्यावरती आला गोलंदाज आणि ती जबाबदारी स्वीकारली गेली की माझ्यामध्ये अजून क्षमता आहे आणि तीच क्षमता दाखवण्यासाठी हा गोलंदाज तयार. 18 चेंडू आणि गरज आहे 49 धावेची. स्ट्रायकर एंडला ऋतिक बोंडे. अजूनही शिरोली टीम साठी सामना संपला नाहीये. जोपर्यंत ऋतिक बोंडे आहे ना तोपर्यंत मॅच बनली जाईल. हा चेंडू वाईट. मी म्हणेल सिद्धी करले टीम साठी हे नशीब चांगलं होतं की पंजा उघडला नाही या चेंडूवरती. त्या खेळाडूचं कौतुक करायला हवं. साहिल होता, अपकमिंग स्टार. भरपूर चांगली फिल्डिंग राहिली या चेंडूवरती. नंतर नशिबाचा पंजा जवळ उघडलाच होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. सबमरीन डिलिव्हरी, डॉट चेंडू आलाय. या षटकाची सुरुवात झाली आहे गोलंदाज अशोक पाटील कडनं. 18 मध्ये 49 हवे होते, आता 17 मध्ये 48. समीकरण बदलत चाललंय. जसे डॉट चेंडू येईल तसा शिरोली टीम वरती प्रेशर वाढला जाईल. नेक्स्ट बॉल लॉप केलं सरळ. बॅट कॅचची संधी आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण आहे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की षटकार पाहायला मिळेल, परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय की एक्झॅक्टली चेंडू अडवलाय का या 5 धावा सुरक्षित केल्यात का या खेळाडूनं की षटकार पाहायला मिळेल. क्लोज डिसिजन आहे, अगदी सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या जवळ. चला धावा वाचवल्यात, एकच धाव बनली गेले म्हणजे 5 धावा इथे चक्क वाचवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक होते अगदी प्रतीक पाटील, सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं गेले आणि अशाच पद्धतीनं धावा रोखायला हव्यात, नाहीतर इथे ऋतिक बोंडे हा सामना सोडणार नाहीये. त्याच्यात दमखम आहे. लाईन खराब आहे, अशोक पाटीलची ही लाईन खराब आहे. जर मागच्या चेंडूवरती षटकार आला असता, कदाचित जो पंजा उघडला असता तर हे षटक किती महागडं राहिलं असतं. परंतु सध्याच्या घडीला या नियतीला मंजूर नाहीये. यावेळेस नियतीला मंजूर आहे की शिवकृपा सिद्धी करवली टीम साठी हे चांगलं षटक. शिवयुवा सिद्धी करवली टीम. गोलंदाज तयार, अशोक पाटील, भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. कमबॅक करेल का? बॉल डाऊन दी ग्राउंड आहे, ऑन साइडला मंगेश होते. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे, एकच धाव पाहायला मिळते. 10 धावा दुहेरी अंक धावफलकावरती लागला गेलाय. अजून 45 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16. सिंगल डबल काम बनणार नाहीये. इथे विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि 45 ची गरज आहे. नेक्स्ट बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला. एक धाव पूर्ण, फक्त एकच धाव पाहायला मिळते. ऋतिककडनं ही अपेक्षा नाहीये. जोपर्यंत ऋतिक स्ट्रायकर एंडला असेल तोपर्यंत मी म्हणेल शिरवली टीमच्या अशा पल्लवीत असतील. परंतु मुकेश सुर्वे सुद्धा तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. त्याला सिद्ध करावं लागेल की नाही माझ्याकडे स्ट्राईक येईल तेव्हा मीही माझ्या टीमसाठी भरपूर काही करू शकतो आणि त्याने बऱ्याचदा करून दाखवलंय. परंतु ही खरी वेळ आली आहे आता या मॅच मध्ये बरंच काही करून दाखवण्याची. नेक्स्ट बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला, मिड विकेटला खेळाडू तैनात. एकच धाव बनते. सिंगल डबलनं काम बनणार नाहीये. सामना अवघड होत चाललाय. मी तर म्हणतोय यावेळेस शिरवली टीम साठी. चेंडू शिल्लक आहे 13. 43 ची गरज. एवढा इझिली सामना बनणार नाहीये. यावेळेस या चेंडूवरती एखाद चांगला फटका आला तर जरूर 12 मध्ये आय थिंक 37 तरी धावा उरायला हव्यात. त्यासाठी एखाद षटकार येईल का? स्ट्रायकर एंडला ऋतिक. फुलटॉस दिली होती संधी, तोफा कबूल करता आला नाहीये फलंदाजाला. सरळ बॅटनं फक्त एकच धाव. किती चांगली गोलंदाजी राहिली अशोक पाटीलचं. निर्णायक षटक. 12 चेंडू 42 ची गरज. चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये सिद्धी करवली टीम. एकवीसच्या सरासरीने आता धावा बडवायच्या आहेत. जी पहिली सरासरी आपण पाहिली 18च्या घरामध्ये होती ती आता 21 वरती पोहोचली गेले. त्याचं कारण राहिले गेले विक्रांत पाटीलची गोलंदाजी आणि अशोक पाटीलची गोलंदाजी. धाव फलकावरती आता लागल्या गेल्यात फक्त 13. म्हणजे या षटकामध्ये 2 वाईट तरी सुद्धा फक्त 7च धावा आल्यात. कारण का पहिल्या षटकामध्ये सुद्धा 7 आल्या होत्या. म्हणजे या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर 6 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात. चला क्षेत्ररक्षण सजला असेल तर सामन्याला सुरुवात करूया का? सिद्धी करवले संघ का अजून वेळ आहे? प्रीतम पाटील गोलंदाजीला तयार. समोर ऋतिक. इथे बॅटच्या रडार मध्ये नाहीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? रिक्स घेतली आहे ऋतिकनं आणि यश मिळेल या चेंडूवरती. ऋतिकला 2 धावा पूर्ण. गरज आहे अशाच फटक्यांची गरज आहे ऋतिकला स्ट्राईक एंडला जाण्याकरिता. कारण का इथून समीकरण 11 चेंडू
आणि 40 धावांचा 21च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीला प्रीतम पाटील आलात. एक स्पिन अटॅक तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळेल. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बीट, चेंडू चाललाय डीप लॉंग ऑनच्या पलीकडे, मिड ऑनला बीट करून चौकार. मिड ऑफ होतं, त्याला बीट केलं चेंडूनं आणि बॅकअप नव्हतं, चौकार पाहायला मिळाला आहे. अपेक्षा अजूनही जिवंत असतील मी बनेल शिरवली टीमसाठी. 10 चेंडू शिल्लक, 36 ची गरज. 10 बॉल रिमेनिंग, 36 टू विन. काटेकी टक्कर. स्लोअर गतीचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलं, फिल्डिंग चांगली आहे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. मुकेशला माहिती आहे रिक्स घेण्यापर्यंत आपण थांबूया. कदाचित एका चांगला फटका मुकेशच्या बॅटनं आता येईल का. चेंडू शिल्लक 9 आणि गरज आहे 35 धावेची. 9 चेंडू 35 धावा, 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. धीम्या गतीनं अगदी 55 धाव्यांचा पाठलाग करते जय हनुमान शिरवली संघ. या मॅच मध्ये काय घडलं जाईल की 9 मध्ये 35 बनतील. मुकेश फायर, त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि पाठवला प्लॉट मध्ये षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं शिरवली टीमच्या अशा पल्लवीत झाल्यात. 8 चेंडू आणि 29 ची गरज. सामना हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचं कारण राहिलं गेलंय मुकेश सुर्वेच्या बॅटना षटकार आलाय, ज्यानं आतापर्यंत 4 चेंडू खेळला गेलाय आणि एका षटकाराच्या मदतीनं 8 धावा व्यक्तिगत बनवल्यात. सांघिक कोट्यामध्ये धाव फलकावरती 26. 8 चेंडू 29 ची गरज. सामना बनू शकतो जर अजून या उर्वरित 2 चेंडू मध्ये एखाद तरी षटकार लागला तर जरूर मॅच मध्ये रंग येईल. जर 20च्या खाली रन रेट राहिलं गेलाय, शेवटच्या ओव्हर मध्ये स्पिन अटॅक आहे, त्यामुळे इथे चेंडू वाईट असेल का पाहावं लागेल. पंचांचा इशारा आला 22च्या माध्यमातून फक्त सिंगल. लेग स्पिन, ऑफ ब्रेक, अगदी दोन्ही टर्न. या गोलंदाजाकडे विविधता आहे, क्षमता आहे. उजव्या हाताचा फलंदाज असेल तर त्याला लेग ब्रेक, ऑफ ब्रेक ही क्षमता आहे या गोलंदाजाकडे. आणि आता समोर ऋतिक बोंडे आलाय. डबल माइंड आहे. शेवटचा चेंडू शिल्लक, सिंगल काढावी का एखाद चांगला फटका इथे षटकार प्रवृत्त करेल का. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. अगदी गुडल्या स्पॉट वरती आणि एकच धाव. षटक क्रमांक 3 समाप्त. चेंडू शिल्लक 6 आणि गरज आहे इथे ती मात्र 25 धावेंची, 27 धावेंची. चला, रात्रीचा भरपूर उशीर आहे त्यामुळे गुणलेखावरती थोडासा प्रेशर आहे. 6 चेंडू शिल्लक, 27 ची गरज आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ दाखल होईल. शिवयुवा सिद्धी करवले की जय हनुमान शिरवली. 6 चेंडू शिल्लक, 27 ची गरज आहे. 6 षटकार आणि 1 चौकार काम बनेल. प्रतीक पाटील आलेत आणि स्ट्रायकर एंडला ऋतिक बोंडे. ज्या फलंदाजाकडे क्षमता आहे आपल्या टीमला या विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याची, तो फलंदाज स्ट्रायकर एंडला. आता काय करणार हा फलंदाज. 4 षटकार 1 चौकार काम बनेल. चेंडू शिल्लक आहेत 6, गरज 27 धावेंची. 15 मिनिटांमध्ये 3 षटके कंप्लीट झालेत. शेवटची 5 मिनिटं या 5व्या रात्रीतील शेवटचा सामना, शेवटचं सत्र. पहिला चेंडू बॅकअप द बॉलर, रन आउट होईल. मुकेश सुर्वे. मॅच बनली जाते अजूनही. पाच चेंडू 27 ची गरज. 27 ची गरज आहे. सर्व मोठे फटके हवेत कारण का 4 षटकार 1 चौकार काम बनेल. म्हणजे 5 चेंडू खरं तर ऋतिक बोंडेला खेळावे लागेल आणि ती विस्फोटक फलंदाजी करावीच लागेल त्याला.
आर्यन ठाकरे आलेत चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आर्यन ठाकरे, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला ऋतिक बोंडे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये एकाच ओव्हरमध्ये सामना खुला केला होता, तो फलंदाज त्याच अंदाजाने इथे बॅटिंग करावी लागेल. स्लॉट मध्ये पाठवला, लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये षटकार. मॅच अजूनही रंगतदार आहे. चार चेंडू 21ची गरज. मॅच रंगतदार आहे. मॅच बनेल जरूर. जर पुढच्या चेंडूवरती अजून मोठा फटका आला तर हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, या रात्रीतील शेवटचा सामना जरूर पाहायला मिळेल. बक्षीस पात्र फेरीचा सामना कुठला संघ जिंकणार? चार चेंडू शिल्लक, 21ची गरज. फुलटॉस चुकी केले गोलंदाजांना. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मॅच बनली जाते, कारण गरज राहील 3 चेंडू आणि 15 धावांची. प्रेक्षकांचा आवाजच आवाज. जसा षटकार तसा शिरवलीचे प्रेक्षक आवाज ठोकतायत. ऋतिक बोंडे जर सामना जिंकला तर अनिल पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मी तर म्हणे सोन्याचं संधी करावे लागेल या फलंदाजाला. 3 चेंडू 15ची गरज. हाय व्होल्टेज गरमागरमीचा सामना. अगदी रात्रीची वेळ पाहिली गेली तर 3:10 गुलाबी थंडी आणि मॅच मध्ये रोमहर्षकता, गरमाहट इथे मात्र सादर केली जाते. व्हेरिएशन डॉट बॉल आलाय. या मॅच वरती पकड निर्माण केली आहे शिवयुवा सिद्धी करवले टीमनं. कौतुक करावं लागेल प्रतीक पाटील या गोलंदाजाचा. ऋतिक बोंडेला या चेंडूवरती थांबवलं गेलंय. 2 चेंडू 15ची गरज. किंतु परंतु नशिबाचा पंजा आला असता तर किती महागात राहिला असता. परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायलाच हवं. टर्निंग पॉइंट साहिल होता तिथे. अगदी मी म्हणेल तो चौका थांबवला म्हणूनच तर मॅच आता सिद्धी करवले टीम साठी थांबली आहे. 2 चेंडू 15ची गरज. गोलंदाज तयार. समोर ऋतिक. एखादा दैवी चमत्कार घडेल का? चेंडू उंच चाललाय. लांबी किती आहे? फलंदाज बाद. मंगेश होत आहे. हा जल्लोष सांगून जातोय शिवयुवा सिद्धी करवले टीम साठी की एका ट्रॉफीवरती आपलं नाव उद्याच्या रात्रीमध्ये निश्चित स्वरूपात कोरलं जाईल. नवीन फलंदाज. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. धीरज आलेत, परंतु धीरज धीर देणार तरी कधी? 1 चेंडू 15 धावा बनणार तरी कशा? हा मोठा प्रश्न राहिलाय. 1 चेंडू 15ची गरज. काय 9 चेंडू का पंजा उघडला जाईल का? बरीच काही समीकरणं आहेत, परंतु एकच चेंडू शिल्लक. फक्त एक चांगला चेंडू षटकार जरी लागला तरी सुद्धा शिवयुवा सिद्धी करवले संघ हा सुपर 6 मध्ये पोहोचू शकतोय. परंतु एक चेंडू शिल्लक आहे. या बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ दाखल होणार? शिवयुवा सिद्धी करवले विपक्ष जय हनुमान शिरवली. आणि सामना जिंकलाय शिवयुवा सिद्धी करवले सिद्धी करवले गोस टू द सुपर 6. विजयाचा आनंद सांगून जाते की या स्पर्धेमध्ये एका ट्रॉफीवरती आपलं नाव आणि त्यांचा जल्लोष किती महत्त्वाचा होता. हा सामना महत्त्वपूर्ण सामना.
थँक्यू सो मच. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पारा आयोजित बालाराम पाटील चषक या स्पर्धेमध्ये आज या 5व्या रात्रीमध्ये कुणाल पाटील असेल आणि त्यांचे संपूर्ण आयोजन कमिटीचा मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल पुनश्च आपला आभार. आणि मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिलाय शिव युवा सिद्धी करवले टीमचा ॲज अ ओपनर प्रतीक पाटील. 7 बॉल 18 धावा आणि गोलंदाजी करत असताना निर्णायक षटक शेवटचा एक बहुमूल्य विकेट घेतली. अष्टपैलू कामगिरी करणारा प्रतीक पाटील ठरला मॅन ऑफ द मॅचचा हकदार. अभिनंदन आहे शिव युवा सिद्धी करवले ज्ञानेश्वर पाटील आणि ऑल टीम. कॉंग्रॅच्युलेशन सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेत. आणि